फ्रेंड्स, शिका इंग्लिश टू मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता टेन्स नंबर 6, तो म्हणजे कंटिन्युअस फ्युचर टेन्स. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि आय होप की तुम्ही त्या टेन्सची प्रॅक्टिस केली असेल, जे मी तुम्हाला 20 वर्ड्स प्रोव्हाइड केले होते त्याच्यामधून. आणि आज आपण शिकणार आहोत टेन्स नंबर 7, तो म्हणजेच परफेक्ट प्रेझेंट टेन्स. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर पाहूयात काय म्हणतो पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? ज्या वाक्यातील क्रियापदावरून वर्तमान काळात ती क्रिया पूर्ण झालेली आहे असे समजते. तेव्हा त्या वाक्याचा काळ हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स असतो किंवा दर्शवतो. ठीक आहे, काय लिहून घेतलं आहे आपण? ज्या वाक्यातील क्रियापदावरून वर्तमान काळात ते क्रिया पूर्ण झालेली आहे असे समजते, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स दर्शवतो किंवा पूर्ण वर्तमान काळ दर्शवतो. किंवा आपण नेहमीप्रमाणे त्याला साध्या भाषेत असं पण लिहू शकतो की ज्या वाक्याचा शेवट हा ला प्लस आहे ने होतो, तेव्हा ते वाक्य पूर्ण वर्तमान काळ दर्शवते. ठीक आहे, चला तर आता याचे एक्झाम्पल पाहूयात. याचे एक्झाम्पल कसे येतील? आलेला आहे, गेलेला आहे, वाचलेला आहे, लिहिलेला आहे इत्यादी. हे झाले त्याचे पॉझिटिव्ह सेंटेन्स. आपण त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स पण लिहू शकतो. आलेला नाही आहे, गेलेला नाही आहे, किंवा वाचलेला नाही आहे, लिहिलेला नाही आहे. ओके, आता आपण याचे फॉर्म्युले पाहूयात. याचे एकदम सिंपल फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. इथे आपल्याला V3 वापरायचा आहे. दुसरा फॉर्म्युला येईल त्याचा सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तिसरा फॉर्म्युला येईल त्याचा हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आणि चौथा फॉर्म्युला येईल हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क.
याला आपण असं पण लिहू शकतो, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. हॅव हॅज प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. ठीक आहे, हे आहेत त्याचे 4 फॉर्म्युलेज. तर आपण बघूयात हॅव हॅज हे कोणत्या कर्त्यासाठी वापरले जातात. तर हॅव हा आय वी यू दे या कर्त्यासाठी वापरला जातो, आणि हॅज हा ही शी इट या कर्त्यासाठी वापरला जातो. हा एक क्वेश्चनसाठी असतो, हा अनेक क्वेश्चनसाठी असतो. तर तुम्हाला हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. हा टेबल आपल्यासाठी नवीन आहे. ठीक आहे, तर आपण पाहूयात आता या फॉर्म्युल्याचा यूज करून काही एक्झाम्पल्स. त्याआधी आपण पाहूयात V3. तर मित्रांनो, आपल्याला व्हर्ब्स दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल खेळणे, त्याचा V1 असतो, V2 असतो, V3 असतो. खेळणे म्हणजे काय? प्ले. त्याचा V2 काय आहे? प्लेड. V3 काय आहे? प्लेड. मग आता आपण शिकतो काय? टेन्स नंबर 7. टेन्स नंबर 7मध्ये आपल्याला V3 यूज करायचा आहे, म्हणजे आपल्याला हा V3 यूज करावा लागेल जर आपण हा वर्ब यूज केला तर. तशाच प्रकारे जर आपण दुसरा घेतला, हा पहिला दुसरा वर्ब घेतला लिहिणे. लिहिणे म्हणजे काय? राईट. त्याचा V2 काय आहे? रोट. V3 काय आहे? रिटर्न. तिसरं एक्झाम्पलचं आपण घ्यायचं म्हटलं तर झोपणे. झोपणेला स्लीप. V2 काय आहे? स्लेप्ट. V3 काय आहे? स्लेप्ट. हे झाले त्याचे काही एक्झाम्पल्स. आपल्याला हे वापरायचे आहेत टेन्स नंबर 7मध्ये. टेन्स नंबर 8मध्ये पण आणि टेन्स नंबर 9मध्ये पण आपल्याला V3 वापरायचं आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पाहूयात एक्झाम्पल. मी क्रिकेट खेळलेलो आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय येईल? सब्जेक्ट मी, क्रिकेट काय येईल? ऑब्जेक्ट, हे काय येईल? वर्ब. जर तुम्हाला सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब ओळखता येत नसेल तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब कसे ओळखतात ते शिकून घ्या. त्याच्याशिवाय समजणार नाही की आपण हे फॉर्म्युले कसे यूज करायचे, कारण याच्यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब दिलेले आहे. ठीक आहे, तर पहिले एक्झाम्पल पाहूयात आपण. मी क्रिकेट खेळलेलो आहे. त्याच्यावरती आता पहिला फॉर्म्युला काय आहे आपला? सब्जेक्ट म्हणजेच मी, आय, नंतर हॅव हॅज. आपण हॅव हॅजसाठी रूल पाहिलेत. आपण आय वापरतो करता, त्याच्यासाठी आपण हॅव वापरणार. आय हॅव. नंतर काय येईल? V3 काय घेतला आहे आपण इथं? खेळणे म्हणजे प्लेड. आय हॅव प्लेड क्रिकेट. हे झालं त्याचं पहिलं एक्झाम्पल. ठीक आहे, पहिलं सेंटेन्स. नंतर त्याचं दुसरं सेंटेन्स कसं येईल आपल्याला माहिती आहे. दुसरं सेंटेन्स कसं बनवायचं ते? मी क्रिकेट खेळलेलो नाही आहे. हे त्याचं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंग्लिशमध्ये कसं आहे ना? आय, हे बघा इथं सब्जेक्ट हॅज प्लस नॉट, V3 प्लस ऑब्जेक्ट. आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट. 3 नंबरचं सेंटेन्स कसं येईल? मी क्रिकेट खेळलेलो आहे का? क्वेश्चन मार्क. हॅव आय प्लेड क्रिकेट? क्वेश्चन मार्क. चौथा सेंटेन्स कसं येईल? मी क्रिकेट खेळलेलो नाही आहे का? इंग्लिशमध्ये कसं येईल? हॅव आय नॉट प्लेड
क्रिकेट, सॉरी इथे नाही येणार, क्रिकेट क्वेश्चन मार्क. हे एक्झाम्पल पाहिलं आपण हॅवसाठी. आपण हॅवसाठी पाहिलं. आता आपल्याला हॅजसाठी एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. हॅजसाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. तो आता झोपलेला आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आणि हा वर्ब. आपण इथं वर्ब घेतलेला आहे. झोपणे म्हणजे काय? V1 स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट. आपल्याला स्लेप्ट यूज करायचं आहे. ठीक आहे, V3 यूज करायचं आहे इथे. याच्या इंग्लिशमध्ये कसं आहे ना, ही हॅज स्लेप्ट नाव. हे काय झालं त्याचा सब्जेक्ट हॅज, फॉर्म्युलानुसार हॅज वापरला आपण इथे. स्लेप्ट V3 आणि ऑब्जेक्ट, हा झाला त्याचा ऑब्जेक्ट, हा वर्ब आणि हा सब्जेक्ट. दुसरं सेंटेन्स कसं आहे? तो आता झोपलेला आहे का? सॉरी, तो आता झोपलेला नाही आहे. ठीक आहे, हे झालं पॉझिटिव्ह, हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. याचं इंग्लिशमध्ये कसं येईल? ही हॅज नॉट स्लेप्ट नाव. तिसरं सेंटेन्स असेल इंग्लिशमध्ये हॅज ही स्लेप्ट नाव. चौथं कसं येईल? हॅज नॉट ही स्लेप्ट नाव. ठीक आहे, तर त्याचं मराठीमध्ये लिहून घ्या. तो आता झोपलेला आहे का? झोपलेला आहे का? त्याचं इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आणि चौथं कसं आहे? तो आता झोपलेला नाही आहे का? ठीक आहे, याचं पण आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. हे तुम्हाला होमवर्कला आहे. याचा आन्सर तुम्ही लिहा आणि याच्यावरती पण तुम्ही प्रॅक्टिस करा. याच्यावरती आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 20 वर्ड्स देणार आहे. त्याच्यावरती पण तुम्हाला V3 यूज करून त्यांचे 4-4 सेंटेन्स बनवून अशा प्रकारे टेन्स नंबर 7ची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही अडचण असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.